आगे चल चल काऊन बरं राधिका तुला घेऊन आली आत? इथे ठेव ना समोर. आई अहो तिला साखर हवी होती ना. नुसती साखर कशाला? कॉफीच देऊया ना. काऊन बरं असं करते तू? चालली बस अगं काफी हवी होती ना तुला. साखर घ्यायला आली होती. साखर न काफीच घेऊन जा. आमच्या राधिका ताई बघ कशी मस्त काफी करतात. घाई नका करू. अव राधिका ताई झाली का काफी? आले. हा आले 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 घेऊन आले. घे का थोडीशी काफी. अगं शेजार धर्म पाळतो आम्ही. घे काफी. याव राधिका ताई ताण लागली लई शेणाबाई ना. काफी घेऊन या. येऊन राहिले ना. काहीतरी सॉलिड प्लॅनिंग करतायत. माझी वाट लावणार आहे ते. काय पुटपुटते ग? काय पुटपुटते? राधिका गुरु का वापस आला? का आलं? का आलं रे? ते माझी राहिली होती. का? मरून कलर का? ते हे राहिली का? पिंक कलरची फाईल राहिली. ती आतल्या ड्रॉवर मध्ये जरा दे ना प्लीज. हा बकुळा मावशी ही कुठे आहे राधिका? हा काफी करतायत शेणाबाईंसाठी. हा जरा बोल. आणते का? हा आलात का तुम्ही पण? हा ते हे राहिली का फाईल. हा हो का? बरोबर. पा कोण आलाय? आपल्याकडे पाहुणे आलेत. बस 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 शन्या. साखर मागत होती. म्हटलं आता कॉफीच पिऊन जा ना. ये ये शन्या पी पी. अगं ती किती गरम आहे. तू काय करतेस यार? भाजलं का तुला? बाप्पा खूपच भाजलं की तुला. राहू दे थांब. तुला बशीत न देते. हा अथर्वला पण मी बशीत न देते. बकुळा मावशी बशी. हा 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 बशी आणते 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 बशी. बाई फारच झालं का? भाजलं का तुला? राधिका अगं कशाला उगीच तू जाऊ? काय सांगते? म्हणजे कशाला आपण काय बशी बशी बशी. दे 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 दे. नको नको मला प्लीज नको नको. तुला बशी. राधिका नाही देते मी तिला. बरोबर देते. तुम्ही काळजी नका करू. चांगली फुंकर घालून देते. नको 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 नकोय मला प्लीज. हे घे घे शन्या. घे 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 घे. नको 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 नको. राधिका अगं तू काय करतेस? भाजले ना मी. शन्या तू तुझ्या चेहऱ्याचा गिमा नाही का काढला? काढून घे बाई. कधी काय कुणाकडनं होईल काही सांगता येत नाही ना. ऐक ना राधिका मी काय म्हणतो तू कशाला उगीच. साखर हवी होती तिला आपल्याच घरात ना. एवढी घरं पडली आहेत त्यांच्याकडे नाही गेली ती. आपल्याकडेच काऊन आली? घे आता कॉफी घे ना. चांगली गरमा गरम आहे. घे 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 अजून घे. मी सांगतो ना त्यांना. मी शना काय चाललंय? हा तुम्हाला ऑफिसला नाही का जायचं वेळेत? उगीच टंगळ मंगळ करता इथे. चला निघा बरं. हो जाते. विहिरी थांबवून घेतलं मला. मला साखर हवी होती म्हणून मी थांबले. हा मग आता झालंय तर तुम्ही जा ना आता. हा निघा. चला आत्ताच्या आत्ता निघा. आणि परत असा टाइमपास केला ना तर ऑफिस मधून काढून टाके. मी कळलं का? चला निघा. ठीक आहे काढून टाका. कामावर तर हेच राहिलं. मला राहायला घर पण नाही. आता मला ऑफिस मधलं काढून टाका. शन्या काय? फक्त 13 दिवस राहिले. गाशा गुंडाळून ठेवायचं. गुंडाळायचं ते तुला 13 दिवसांनीच कळेल. निघ. तुम्ही निघा बरं. मिशन आहे निघा. काय राधिका? काय तुम्ही पण ना उगीच आपलं. चला मी पण निघतो. काय फाईल? कसली फाईल? यासाठीच आला होता ना तू? हा फाईल 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 ती. गुरु का बरं विसरते? घे.
चला येतो मी. थांबा, मी पण येते. तू पण म्हणजे? तुमच्या बरोबर. मावशी. अरे बाप रे, राधिका आता माझ्यासोबतच येते की काय? चला सावकाश. हा आई, चल. येते. ये काय बाई ये की कशी मजा आली आली ना? कायची मजा हो? मजा तर तेव्हाच येईल ना जेव्हा ही शनाया इथून निघून जाईल कायमची. जाईल जाईल, तो दिवस बी येईल, काळजी नका करू तुम्ही. आणि आता जर ती परत घरात आली ना, तर तिच्या पायाखाली असं जळते निखारे ठेवते ना, तर बकुळा नाव नाही सांगणार मी. कर बाई काही कर, काही ठेव, पण ही बला इथून निघून गेली पाहिजे. जोवर ही बला इथं आहे ना, माय गुरुनाथच्या संसाराचं ग्रहण काही सुटणार नाही बाई. राधिका आता सोड ना तिचा विषय, तुला माहितीये ना कशी आहे ती. हो माहिती आहे, म्हणूनच तर बोलले ना मी. मी नव्हते गेले तिच्या घरी, तीच आली होती आपल्याकडे. सुंब जळला तरी पीळ जात नाही. कसला माज आहे हो तिला इतका? हा नाही, साधी अक्कल हुशारी सोडा, समजूतदारी पण नाही तिच्याकडे. हो आता माहितीये ना, तर अशा मूर्ख माणसाच्या कशाला उगीच नादी लागायचं आपण? मी नाहीच तिच्या नादी लागत, तुम्हीच लागला होतात गुलुगुलू गप्पा मारायच्यात मूर्ख. ते असंच बाहेर पडलं. नाही आता असंच उकरून काढत राहणार आहेस का? आता झालं ते झालं ना राधिका, चूक मी कबूलही केली आणि सगळे संबंध तोडलेत की नाही मी तोडले. तिचं काय? मला माहितीये ना, ती कुत्र्याच्या शेपटी सारखी आहे, वाकडी ती वाकडीच राहणार. मला काय माहिती नाही का? हा, आपल्याला त्रास देण्यासाठीच आली आहे ती इथे. आज घरापर्यंत पोहोचली, उद्या पुन्हा तिने तुम्हाला भूल पाडली तर? काही काय बोलतेस का? भूल पाडायला मी काय लहान मूल आहे का की कुणी यावं चॉकलेट द्यावं आणि त्याला भूल पाडावी? राधिका, आय एम टोटली आउट ऑफ इट. तुमचं ठीक आहे, तिचं काय? आता तिचं मी कसं काय सांगू? मग आता तिच्याशी मी कसं वागायचं हे तुम्ही सांगू नका मला. अगं पण राधिका, हे पा, आज तिने घरात घुसायचा प्रयत्न केला, पुन्हा जर ती घरात आली ना, हो त्याची नव्हती करून टाकीन तिला. राधिका, रेवती, मला जरा तुझ्याशी बोलायचंय. काय झालं? मी जरा पुढे निघतो, मला फोनही येत आहेत. अच्छा, काय झालं? सांगते. ते अगं, नानाजींविषयी बोलायचं होतं. हे माझं बच्चा. नो. अगं नो काय, ऐक 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 तर माझं ऐक. आज कसं तिने चहा देऊन तोंड भाजलं की नाही तुझं? असं झालं ना तिच्या बरोबर? हा, ऐक ऐक ऐक, आता उद्या असं गरम चहा अंगावर फेकायला कमी करणार नाही ना ती? नाही 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 नाही, असं होणार नाही, पण अशी होण्याची शक्यता आहे ना. मला नाही माहिती काही, तू तिला पनिश कर, तिला घराबाहेर काढ, मला घरात घे. बच्चा हळू बोल, ऑफिस आहे आणि असं शक्य नाहीये ना बच्चा. आता म्हणजे एक विश तरी कंप्लीट कर ना. काय आता विश तुझी? एक दिवस यायचं मला घरी, ते विसरतो. तुम्हाला नाही बोलायचं तुझ्याशी. बच्चा आता नाही ना शक्य तुला. मला माहिती नाही, मला यायचं, एक दिवस तरी यायचं मला घरी. ओके 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 ओके, शांत ऑफिस आहे ना, मी करतो. हा, मी प्रॉमिस मी करतो नक्की. फाईन, नक्की. हो बच्चा, प्रॉमिस. हा, किती लागू आहे, काहीच वाटत नाही. वाटतंय मला. ऐक ना तू, ऐक ना, नाही ऑफिस आहे, कोणी जात ना, काही नाही होत. आता कोणीतरी येईल ना. नाही सर काय झालं सर? अरे तुला दिसत नाही का त्यांना चक्कर आली? जा लवकर, बोलव कोणाला तरी. हो मी आनंद सराला बोलवतो. अच्छा तू जा इथून, तू आनंद घेईल, सगळे येतील, म्हणजे प्रॉब्लेम होईल परत. तू सांगता ना यार. ओके फाईन, ठीक आहे. बापरे, एवढं सगळं घडून गेलं. हे काल मी नेमकी उशीर आले आणि सुबोधही काही बोलला नाही मला. त्यांना तरी कुठे काय माहिती होतं रेवती, ते घरी उशीरच आले ना. पण जे झालं ते चांगलं नाही झालं. अहो ना, सगळीच आपली माणसं, पण कोणाचाच कोणावरती विश्वास नाही बसून राहिला.
यांना तर खूपच त्रास होऊन राहिला. आईंनी तर मला ताकीदच दिलीये, नाना नानींशी माझ्या आणि काकांशी कोणाशीच बोलायचं नाही म्हणून. कसं होणार गरे होती, माझी तर खूपच कोंडी होऊन राहिली. राधिका, महाजनी काका इतके दिवस जेव्हा बोलत होते ना तेव्हाही मला संशय येत होता, आणि आता तर नाना आरोप करतात. म्हणजे या सगळ्यात काहीतरी तथ्य आहे, कारण नाना असं कुणावरही आरोप करणार नाहीत, कुणाच्याही शब्दात येणारे नाही आहेत नाना. पण रेवती, आता बघ, इतके दिवस महाजनी काका आरोप करत होते, पण प्रत्येक वेळेला खोटे पडले. पण आता नानांकडे तरी कुठे पुरावा होता? पण यांनी तर माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतलीये. हे खोटी शपथ काऊन घेते? हा, मग नानाजी खोटं बोलतायत असं म्हणायचंय का तुला? नाही रेवती, नाही, तसं नाही म्हणून राहिले मी. नानाजी नाही खोटं बोलणार, पण यांचे प्रेम आहे ना माझ्यावर. राधिका, तुझं हे गुरुनाथ प्रेम ना जरा बाजूला ठेव आणि ह्या सगळ्या परिस्थितीकडे जरा डोळसपणे बघ. मला सांग, नानाजी हा असा आरोप करतायत, तो का करतायत हे जाणून घ्यायचा प्रयत्न केलास तू? तो कर. हे बघ राधिका, आम्ही सगळेजण ना फक्त तुझ्या भल्याचा विचार करतो. तू सुखी व्हावीस, तुझा संसार सुखाचा व्हावा एवढंच वाटतं आम्हाला. अरे होती अगं, मला सगळं समजून राहिलं ना. यावरती ना काहीतरी कायमचा तोडगा शोधला पाहिजे. शन्याचं लग्न झालं ना का मगच मला बरं वाटत. आता हे बघ, इतके दिवस ती शेजारी राहत होती, आज तर ती घरी आली. माझंही लक्ष लागत नाही घरी होती. मी बाहेर असते, कामात असते, यायला उशीर होतो. ती बया घरी आली तर, तिनं काही केलं तर, असे असे वेगवेगळे विचार मनात येतात. नाही म्हणजे माझा यांच्यावरती पुरा विश्वास आहे, पण त्या शन्यावरती नाही. शन्या ना यांच्या आयुष्यात कायमची गेली पाहिजे. मला तर वाटून राहिलं ही मुद्दाम इथे आली आपल्यामध्ये भांडण लावायला. राधिका, तू फक्त शनायाबद्दल बोलतेस, पण हा विचार नाही करतेस की टाळी एका हाताने कधीच वाजत नाही. अहो, किती फेऱ्या मारणार आहात? माझे पाय दुखायला लागले आता. जरा शांत बसा बघू. काय जे झालं ते झालं. ते वाद कोणाकडे होत नाहीत. तुम्हाला काय म्हणायचंय? म्हणजे बघ, आता समजा तुझ्या माझ्यात वाद झाले किंवा तुझ्यात आणि समिधामध्ये वाद झाले, तर दुसऱ्या दिवशी बोलता ना तुम्ही. हो, हा, मग तेच म्हणतो मी. उगाच कशाला, तर वाद संपलेले आहे. मी पण भाऊसाहेबांची बोलायला सुरुवात करतो ना. नको. अगं पण काय, काही गरज नाहीये. हे बघा, त्यांनी आपल्याला सांगितलं ना घरात परत पाऊल टाकायचं नाही, मग नाही जायचं आपण. आणि समजा तुम्ही गेलात, अगदी प्रेमाने गेलात, आणि ते तुम्हाला उलट सुलट काहीतरी बोलले, तर सगळ्यात जास्त त्रास राधिकाला होणार आहे. कळतंय का मी काय म्हणतेय ते? नाही, हे तू बरोबर बोलतेस, पण ते राधिका आणि अथर्वची भेट कशी काय होणार? काय झालं भेटणं व्हायला? राधिकाची आठवण आली तर आपण दुकानात जाऊन भेटू, अथर्वची आठवण आली तर शाळेत जाऊन भेटू, पण तुम्ही त्या घरात पाऊल टाकायचं नाही. भारती, तू बोलतेस? हो, कारण त्या घरात पुन्हा तुमचा अपमान झाला तर मला खपणार नाही. आणि आपलं आणि राधिकाचं नातं आहे ना, ते कधीच तुटू शकत नाही. आपण तिला कधीही कुठेही भेटू शकतो, हो की नाही? हो, नाही, बरोबर आहे तुझं. आपलं आणि राधिकेचं नातं आहे, आणि जेव्हा तिला खरं कळेल ना, तेव्हा तिच्यासोबत आपणच असू, अगदी कायम. अर्थातच, पण मग असा चेहरा पाडून बसू नका. आणि गुरुनाथचं म्हणाल ना, तर त्यांनी जे काय केलंय त्याचं फळ त्याला आज ना उद्या कधीतरी भोगायलाच लागेल. नाही, ते बरोबरच आहे. एके दिवशी त्याला चांगलाच धक्का बसणार आहे. कारण काय, सत्य लपून राहत नाही, कधी ना कधी उघडं पडतंच. बर, मग आता चहा घ्याल? करू चहा? शांत बसा.
चेहऱ्यावर हसू. चहा आणते. त्या पोरीच्या नशिबात काय लिहून ठेवलंय काय कळत नाही. गुरु काय झालं? रघुने सांगितलं तुझं बीपी वाढलाय. हो रे, मला जरा ना चक्कर आल्यासारखं होतंय. चक्कर आलीये? शनाया होती ना आता इथे, कुठे गेली ती? तुम्ही दोघं भांडलं का? तिचं नावही घेऊ नकोस रे. तिला माझ्या समोरही आणत नका जाऊ. माझं ना डोकं फिरतं, माझा चक्कर यायला लागते, बीपी वाढतं. नका आणत जाऊ तिला. रघु, हाँ सर. लिंबू पाणी आण आणि थोडीशी साखर पण. हो साखर. हाँ? हो. चल गुरु, हे घेतोस का जरा? कूल डाऊन. चल. अरे काय कूल डाऊन आनंद? त्या शनायाला समोर पाहिलं ना की मला सगळं जुनं जुनं आठवायला लागतं रे. आणि मग परत बीपी वाढणं, चक्कर येणं असं ते होतं रे. नका आणत जाऊ तिला. याला जबाबदार पण तूच. गुरु बघ ना, म्हणजे शनाया सतत तुझ्या डोळ्यासमोर तुला दिसते. एक तर तुझ्या घरच्या बाजूला ती राहायला आली आहे आणि इथे ऑफिसमध्ये पण. म्हणूनच तुला तेव्हा सांगत होतो तिला इथे कंटिन्यू करू नकोस, पण तू माझं ऐकलं नाहीस. असं कसं नका कंटिन्यू करू आनंद? नाही, माझं काहीच म्हणणं नाही. ते पानमलकर त्यांनी शिफारस केली ना, आणि असं केलं तर त्यांचा अपमान केल्यासारखं नाही होणार का? असं कसं काढून टाकायचं ते? अरे पानवलकर सर बिचारे, त्यांना ते इमोशनली. ठीक गुरु, इतकं पण चांगलं वागू नकोस की चक्कर तुलाच येईल. ए, मी काय बोलतो, तिला ठेवूया. तिला 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 इकडनं काढायचं नाही. तिला ट्रान्सफर दिली तर पुणे किंवा नाशिक, आणि सोबत श्रेयसला पण पाठवू ना आपण. म्हणजे काय, वहिनीला त्रास नाही, तुला त्रास नाही, घरच्यांना त्रास नाही. कशाला हवी आहेत विकतची दुखणी? बरोबर ना? पाठवून देऊया तिला आपण. सो लिंबू पाणी. मी करतो विचार. येस. तू साखर कुठे? आनंद म्हणतो ते काही अंशी खरं आहे. नाही, आता खरंच काहीतरी करायची वेळ आली आहे. नाहीतर आमचं सिक्रेट लवकरच सगळ्यांना कळेल. बाकी सगळं मॅनेज होईल, पण शनायाची अट ती कोण मान्य करेल? एक्सक्यूज मी. नोटीस. काय वाटलं तुला? मी फक्त बोलेन, करणार काहीच नाही. वाच. बाप्पा, हिने तर खरंच नोटीस पाठवली. टेन्शन आलं? कर रिकामी जागा. बोल, कधी करतेस? तुला काय वाटलं? मी एकटी नवीन इथे बिझनेस करून राहिले म्हणजे मी घाबरून जाईल? नाही, तसं नाही. मी इथे बिझनेस करावा ही माझ्या नवऱ्याची इच्छा आहे, माझ्या घरच्यांची इच्छा आहे. त्यामुळे ते जोपर्यंत माझ्यासोबत आहेत तोपर्यंत मला कुठल्याच नोटिशीला घाबरायची गरज नाही. आता तू वाकड्यात जायचं ठरवलंच आहेस तर आय कांट हेल्प इट. तुला किती समजवणार ना मी. तुला तरी प्रेमाची भाषा कुठे कळते? तूच तर वाकड्यात शिरून राहिली. मी म्हटलं तुला का, तू तुझा बिझनेस कर, मी माझा बिझनेस करेन, आपण एकमेकींना मदत करू. पण तुला तर हे समजूनच नाही राहिलं. तूच माया वाकड्यात शिरून राहिली ना. ठीक आहे, आता मी बघते काय करायचं ते. हो, चल मी पण बघते काय करतेस तू. वाटलं होतं तितकी मूर्ख नाहीयेस तू. आय लाईक इट.
मला खूप मजा येईल तुला इथून हकलून द्यायला. टेक केअर.